जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 12. विवेक वैराग्य. समास 6. सृष्टिक्रम निरूपण. या समासाच्या सुरुवातीला म्हणजे ओवी क्रमांक 1 ते 3 मध्ये समर्थ रामदास स्वामींनी ब्रह्म याचे वर्णन केलेले आहे. ब्रह्म हे निर्मळ, निश्चळ, शाश्वत, निष्कलंक, शुद्ध, व्यापक आहे. तसेच ते शून्याच्या पलीकडचे आहे असे सांगितले आहे. ओवी क्रमांक 4 ते 17 मध्ये सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगितलं आहे. या समासात सृष्टीची निर्मिती, तिचा विस्तार आणि शेवटी ब्रह्मांडाचे नाशवंत स्वरूप स्पष्ट केले आहे. सृष्टी हे नाशवंत दृश्य स्वरूप आहे, तर मूळ परब्रह्म निर्गुण, शाश्वत आणि अविनाशी आहे. समर्थ म्हणतात की साधकाने जे निर्माण होते व नाश पावते त्याच्या नादी न लागता ज्याच्यामुळे हे सारे घडते त्या परब्रह्माचे चिंतन करावे. यासाठी सद्गुरूंच्या सहवासात राहावे. असा हा समास 6वा आहे. पुन्हा एकदा नाव सांगते. सृष्टिक्रम निरूपण हा 12व्या दशकातील 6वा समास आहे. आपण समास ऐकूया सगळ्यांनी. मी अगदी सावकाश सांगणार आहे की जेणेकरून सगळ्यांना ऐकणं आणि त्याचा अर्थ मनन करणं, लक्षात घेणं हे सोपं जाईल. समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांनी आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती. ऐकूया समास 6. श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ, शाश्वत सार अमळ विमळ, अवकाश घन पोकळ गगना ऐसे, तयास करणे ना धरणे, तयास जन्म ना मरणे, तेथे जाणणे ना नेणणे, शून्यातीत, ते रचेना ना खचेना, ते होयेना ना जायेना, मायातीत निरंजना, पारची नाही पुढे संकल्प उठिला, षडगुणेश्वर बोलीजे त्याला, अर्धनारी नटेश्वराला बोलीजे ते, सर्वेश्वर सर्वज्ञ, साक्षी द्रष्टा ज्ञानघन, परेश परमात्मा जगजीवन, मूळ पुरुष, ते मूळमाया बहुगुणी, अधोमुखे गुणक्षोभिणी, गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले, पुढे विष्णू झाला निर्माण, जाणती कळा सत्वगुण, जो करीत आहे पाळण त्रैलोक्याचे, पुढे जाणीव नेणीव मिश्रित, ब्रह्मा जाणावा नेमस्त, त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रयी, पुढे रुद्र तमोगुण, सकळ संहाराचे कारण, सकळ काही करतेपण तेथेची आले, तेथून पुढे पंचभूते, पावली पष्ट दशेते, अष्टधा प्रकृती स्वरूपते मुळीच आहे, निश्चळी झाले चळण, तेची वायोचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टधा, आकाश म्हणीजे अंतरात्मा, प्रत्यये पहावा महिमा, त्या आकाशापासून जन्मा वायो आला, तया वायोच्या दोन्ही झुळका
उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारा मयंका जन्म झाला. उष्णापासून रवी वन्ही, विद्युल्लता आदी करुनी, शीतळ उष्ण मिळोनी तेज जाणावे. तया तेजापासून आले आप, आप आळून पृथ्वीचे रूप. पुढे औषधी अमूप निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना बीज अन्नरस. 84 लक्ष योनींचा वास भूमंडळी. ऐसी झाली सृष्टी रचना, विचारा आणिला पाहिजे मना. प्रत्यय विण अनुमाना पात्र होईजे. ऐसा जाला आकार, येणीची न्याये संहार. सारासार विचार यास बोलीजे. जे जे जेथून निर्माण झाले, ते ते तयेथेची निमाले. येणेचे न्याये संहारले महाप्रळयी. आद्य मध्य अवसान, जे शाश्वत निरंजन. तेथे लावावे अनुसंधान, जाणते पुरुषी. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना. सारासार विचारणा या कारणे. द्रष्ट्या साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा. परी हे सर्व साक्षिणी अवस्थामा, प्रत्यये पहावी. मुळापासून शेवटवरी, अवघी मायेची भरोवरी. नाना विद्या कळाकुसरी तयेमध्ये. जो उपाधीचा शेवट पावेल, त्यास भ्रम ऐसे वाटेल. तो उपाधीमध्ये आडकेल, त्यास काढिता कवण. विवेक प्रत्ययाची कामे, कैसी घडतील अनुमान भ्रमे. सारासार विचाराचेन संभ्रमे, पाविजे ब्रह्म. ब्रह्मांडीचे महाकारण, ते मूळ माया जाण. अपूर्णास म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. सृष्टीमध्ये बहुजन, एक भोगती नृपासन. एक विष्ठा टाकीती जाण, प्रत्यक्ष आता. ऐसे उदंड लोक असती, आपणास थोर म्हणती. परी ते विवेकी जाणती सकळ काही. ऐसा आहे समाचार, कारण पाहिजे विचार. बहुतांच्या बोले हा संसार, नासू नये. पुस्तक ज्ञाने निश्चयो धरणे, तरी गुरु कासया करणे. या कारणे विवरणे आपल्या प्रत्यये. जो बहुतांच्या बोले लागला, तो नेमस्त जाणावा बुडाला. एक साहेब नसता कोणाला, मुशाहारा मागावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिक्रम निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम